अमरावतीमध्ये सोशल मीडियावरील कथित आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हिडिओमुळे वाद निर्माण झाला आहे। मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात निवेदन देत निष्पक्ष चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे। नेमके काय आहे हे प्रकरण पाहूया सविस्तर वृत्तातून। अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्यात सोमवारी मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी एक लिखित तक्रार सादर केली। तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की नाझिया इलाही खान नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर हजरत मोहम्मद पैगंबराबाबत कथित आक्षेपार्ह व्हिडिओ आणि टिप्पण्या प्रसारित केल्या आहेत, ज्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यात। शिकायतकर्त्यांनी सांगितले की जर या पोस्ट आणि व्हिडिओची सत्यता तपासात समोर आली तर समाजात तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। यामुळे संबंधित सोशल मीडिया अकाउंट, पोस्ट, व्हिडिओ आणि इतर डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। तसेच चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास भारतीय न्याय संहिता अर्थात BNS च्या संबंधित कलमान्वये पुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदन देणाऱ्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले की त्यांचा उद्देश कायदा हातात घेण्याचा नसून कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळवणे आणि समाजात शांतता, सलोखा व बंधुभाव कायम राहणे हा आहे। यावेळी बल्लाभाई, बबलूराज, शरीफ पठाण, गुड्डू पहलवान, अवेज खान, रावेज खान, शेख दानिश, सलमान खान, फैजान अहमद, हारिस सलीम, कासम खान, शेख सोहेल, मोहसिन शाह आणि इतर अनेक नागरिक उपस्थित होते। नमस्ते, जय भीम, सत अकाल। ये जो शहर है एकता का संदेश है, हमारा जो देश है कौमी एकता का संदेश है। हम एक मिलके एक त्यौहार साथ में मनाते, दिवाली हो, ईद हो और या तमाम जो भी त्यौहार मिलके साथ में मनाते। लेकिन नाजिया खान ने जो गुस्ताखी की है, जो हुजूर की शान में गुस्ताखी की हुई है, जो शहीदान करबला के बारे में गुस्ताखी की है, इसके खिलाफ हम कड़ी से कड़ी कार्रवाई करेंगे। और हमारी प्रशासन से यही उम्मीद है कि बिल्कुल आप लोग कड़ी से कड़ी इस पर कार्रवाई करो, इनको जेल में डालो, इनको अंदर करो। और इसी के लिए हम ये लोग आए हैं, सर को मेमोरेंडम दिए हैं, हमने थाने में आए हैं और इसके खिलाफ हम हमेशा कार्रवाई करते रहेंगे, चाहे वो नाजिया खान हो या कोई भी हो। सोशल मीडियावरील पोस्ट आणि त्यातून निर्माण होणारे वाद हे आजच्या काळातील गंभीर आव्हान बनले आहे। त्यामुळे कोणतीही माहिती प्रसारित करताना जबाबदारीने वागणे आणि कायद्याचा आदर करणे अत्यंत गरजेचे आहे। या प्रकरणात पोलीस तपासानंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे।